ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता अस्मितावरती अटॅक झाल्यावरती अस्मिताला काही गोष्टींचा उलगडा झालेला आहे. हो, अस्मिताला अशा काही गोष्टी समजलेल्या आहेत की त्यामुळे अस्मिताने आता खूप मोठा स्टँड घेत प्रियासोबत आत्तापर्यंत केलेल्या कारस्थानामधलं एक कारस्थान अशा पद्धतीने समोर आणलेलं आहे की ज्याच्यामुळे सगळ्यांनाच खूप मोठा आता धक्का बसलेला आहे. नक्की आता अस्मिताने असं काय सांगितलंय की ज्याच्यामुळे प्रियाचं खूप घाणेरडं सिक्रेट समोर आलेलं आहे आणि त्यानंतर अर्जुनच्या शोधामध्ये एक आता महत्त्वाचा माइलस्टोन अर्जुनने गाठलाय. नक्की काय घडलंय पाहू. महिपतने त्याच्या माणसाला सांगितलेलं आहे. महिपतने सांगितलंय काही झालं तरी सुद्धा अर्जुनवरती हल्ला हा झालाच पाहिजे. अर्जुनवरती हल्ला करत असताना आता कोणत्याही प्रकारे आपण माघार घ्यायची नाही. या अस्मितावरती हल्ला करा. कारण कसं आहे ना, ही मुळातच तन्वी म्हणजेच प्रिया यांची साथीदार असलेली होती. पहिल्यापासून बऱ्याच वेळा तिने तिला मदत केलेली आहे. त्यामुळे त्यामुळे आपल्याला हीच उपयोगाला ठरेल असं म्हटल्यावरती आता इकडे महिपतने सगळ्यात पहिला हल्ला केलेला असतो तो म्हणजे अस्मितावरती हा हल्ला केल्यावरती आता अस्मितावरती हल्ला होतो. अस्मिताला तो माणूस आता पकडायला येतो आणि एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्याकडे जे काही पुरावे असतील ते पुरावे लवकरात लवकर आम्हाला आणून दे असं तो अस्मिताला सांगतो. अस्मिता बावचळते आणि त्याच वेळेला ती धावत पळत घरी येते. घरी आल्यावरती सगळेजण अस्मिताकडे पाहायला लागतात. काय झालं अस्मिताई? त्यावरती अस्मिता खूप घाबरीघुबरी झालेली असते. आधीच अस्मिता प्रेग्नंट आणि त्याच ती अशी घाबरीघुबरी झाल्यावरती सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तोपर्यंत अस्मिताला जरा शांत केलं जातं. ज्या वेळेला अस्मिताला शांत केलं जातं त्यावेळेला अर्जुन आता तिला सांगायला लागतो, काय झालंय अस्मिताई, तू सांगशील का मला? अस्मिता म्हणते, या तन्वी सोबत मैत्री करणं मला आज सुद्धा खूप महागात पडत आहे. त्यावरती मग आता लगेचच आज सुद्धा तिला मदत करणं हे मला खूप त्रासदायक ठरतं आहे असं अस्मिता म्हणायला लागते. अस्मिता असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, काय झालं? त्यावरती अस्मिता घाबरीघुबरी होत आता सगळा प्रकार सांगायला लागते. अर्जुन म्हणतो, बोल अस्मिताई, घाबरू नकोस, कोण होती ती माणसं? यावरती अस्मिता सांगायला लागते, ती माणसं आता इकडे माझ्या मागावरती आली होती. ज्या वेळेला ती माणसं माझ्या मागावरती आली त्यावेळेला मी त्यांना विचारलं, तुम्हाला काय हवंय? का उगाचच तुम्ही मला त्रास देताय? त्यावरती त्या माणसांनी मला सांगितलेलं आहे की जी काही तन्वीची सगळं सामान आहे ते आम्हाला तू आणून दे, नाहीतर तुझा आणि तुझ्या मुलाचा जीव आम्ही घेऊ. यावरती आता इकडे लगेचच अर्जुन सांगायला लागतो, अस्मिताई, हे सगळं महिपतचं काम आहे. तन्वीचं सामान म्हणजे काय, तुला काही वेगळं माहिती आहे का? यावरती अस्मिता म्हणते, हो अर्जुन, मी इतके दिवस तुमच्यापासून सत्य लपवून खूप मोठी चूक केली. माझ्याकडे अशी काही तन्वीची सिक्रेट आहेत की जी सिक्रेट आता मी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला खूप मोठा धक्का बसेल. यावरती अर्जुन म्हणतो, अजिबात तुला आम्हाला धक्का बसणार नाहीये, तू आम्हाला सांग नक्की काय झाले ते. यावरती अस्मिता पेटून उठते आणि आता मी कोणाचं काही सिक्रेट ठेवणार नाहीये. या तन्वीच्या मुळे जर का मला आणि माझ्या बाळावरती धोका येत असेल तर मात्र या तन्वीला धडा शिकवायला मी बिलकुल कमी करणार नाहीये. आता बघाच मी काय करते ते. असं म्हणत अस्मिता पेटून उठते आणि पेटून उठलेली अस्मिता आता मात्र सगळ्यांना सांगायला लागते की मी तुम्हाला अशी अशी काही सिक्रेट सांगणार आहे जी सिक्रेट आत्तापर्यंत मी गप्प बसले होते. मी आता विचार केला होता की तन्वीला जेल झालेली आहे तर कशाला मी काही सांगत बसू, पण नाही, आज जे काही झालंय ना त्या सगळ्यामुळे मी आता गप्प बसणार नाहीये. माझ्या जर का बाळावरती आता इकडे या तन्वीच्या मुळे धोका होणार असेल तर मला गप्प बसून चालणार नाही असं म्हणत तिने आता ठरवलेलं असतं ते ती बोलण्यासाठी सज्ज होते. ज्या वेळेला हे सगळं होत असतं तेव्हा आता लगेचच विचारायला लागते, कल्पना, काय झालंय, तू का इतक्या अशा पेटून उठलेली आहेस? यावरती ती सांगते, आई, मी तुला आज जे काही खरं आहे ते सगळं सांगते. आणि ती सुरुवात करते. फ्लॅशबॅकमध्ये जात ती सांगायला लागते, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, प्रतिमा आत्याची एक डायरी होती. प्रतिमा आत्याची जी डायरी होती ती डायरी
ती डायरी आता इकडे तिने चोरली होती. मुळातच ती प्रतिमा आत्याची डायरी चोरण्यासाठी तिने मलाच हे सांगितलं होतं. मला सांगितलं होतं की प्रतिमा आत्याची डायरी चोरायची आणि ती डायरी चोरून मी तिच्या हातात आणून द्यायची. मी ती खूप मोठी चूक केली होती आणि तुम्हाला माहिती आहे का, त्या डायरीमधले लिहिलेल्या गोष्टी ती पाठ करायची आणि गोष्टी पाठ करून मग ती आता इकडे सगळ्यांच्या समोर त्या गोष्टी ठेवायची. तिला कोणत्याही बाबतीत काही आठवत नव्हतं. ही डायरी पूर्णाजीच्या इथून आता आम्ही चोरली होती आणि ती डायरी आता मी तुमच्या सगळ्यांच्या समोर आणून ठेवणार आहे. बरं इतकंच नाही तर आता ज्या वेळेला सायली आता म्हणजे सायली ज्या वेळेला आता प्रतिमा आत्यासारखं वागायची त्या वेळेला आता इकडे हिला खूप राग यायचा. मग हिने मला एक गोष्ट सांगितली होती. असं म्हणत अस्मिता आता खूप मोठं सिक्रेट रिव्हील करायला चाललेली असते. अस्मिता सांगते, तन्वीने मला अजून एक गोष्ट खोटे बोलायला सांगितली होती आणि ती गोष्ट जर का मी तुम्हाला सांगितली तर तुम्हाला सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसेल. आणि त्यावरती मग आता प्रताप म्हणतो, बोल अस्मिता, तू कोणतीही गोष्ट आमच्यापासून लपवू नकोस. हे बघ, याच्या आधी जर का तू आम्हाला सत्य सांगितलं असतंस ना, तर कदाचित या गोष्टी इतक्या खालच्या थराला गेल्याच नसत्या. या सगळ्या गोष्टी आता नॉर्मल झाल्या असत्या. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच अस्मिता सांगायला लागते, हो, आत्ता मी गप्प बसणार नाहीये. काही झालं तरी सुद्धा मला आता सत्य सांगायलाच पाहिजे. ज्या वेळेला सायली आता प्रतिमा आत्यासारखं वागायची त्या वेळेला मी तन्वीला म्हणायचे की तुला का ग प्रतिमा आत्यासारखं वागता येत नाही? तू तिची खरी तर खरी मुलगी आहेस ना? मग त्यावेळेला ती मला म्हटली, अगं नाही आठवत ग मला. यावरती मी तिला म्हटलं, मग सायली कसं काय तसं वागतीये? त्यावरती ती मला म्हटली, काही नाही ग, सायलीने नाटक केलेलं आहे, ती सगळं पाठ करून आली असेल. पण मला हा प्रश्न नेहमी पडायचा की डायरी तर हिच्याकडे आहे, मग सायलीला पाठ करण्यासाठी काही कारण नाहीये. सायली का हे सगळं पाठ करेल? असं म्हटल्यावरती मग आता लगेचच ती सांगायला लागते, म्हणूनच मी एके दिवशी ज्या वेळेला ती डायरी हातामध्ये घेतली आणि त्या डायरीमधल्या काही गोष्टी वाचल्या आणि मला तन्वीबद्दल डाऊट आला. यावरती कल्पना म्हणते, डायरीमध्ये असं काय होतं? डायरीमध्ये तू काय वाचलं होतंस की ज्याच्यामुळे तुला आता हा डाऊट आला? असं म्हटल्यावरती मग आता त्या डायरीमधली एक माहिती आज मी तुमच्या समोर मांडते आहे. यावरती मग आता अस्मिता सांगायला लागते, त्या डायरीमध्ये एक गोष्ट लिहिली होती आणि त्या डायरीमध्ये प्रतिमा आत्यानी असं लिहिलं होतं की माझ्या छोट्या तन्वीला देवाचं खूप खूप वेड आहे आणि म्हणूनच मी आता तिच्यासाठी काहीतरी स्पेशल करणार आहे, जेणेकरून तिला या सगळ्यामध्ये मोठी होईल तेव्हा आता आठवण राहील. आणि म्हणून प्रतिमा आत्यानी हिच्या आता म्हणजे तन्वीच्या पाठीवरती एक गोंधण करून घेतलं होतं, तिच्या कुलदेवतेचा छाप. आणि त्यावेळेला मी तन्वीला म्हटलं होतं की तू तू कुलदेवतेचा छाप जो तुझ्या पाठीवरती प्रतिमा आत्याने ठेवलेला आहे तो दाखव. त्यावरती ती मला म्हटली, कुलदेवतेचा छाप? कुठचा छाप? कारण तिने ते वाचलंच नव्हतं. यावरती मी तिला म्हटलं, अगं असं काय करतेस? तू जर का तन्वी आहेस तर तुझ्या पाठीवरती प्रतिमा आत्याने छापलेला कुलदैवतेचा छाप असेलच ना? यावरती ती गडबडली आणि ती सांगायला लागली, नाही ग, असं काही नाहीये आणि असला तरी मी तुला का दाखवू? आणि तिने माझ्यावरती खूप भडकून आता तो विषय बदलला. यावरती सायली म्हणते, अस्मिताताई, काय बोलताय तुम्ही? तिच्या पाठीवरती कोणत्याही कुलदेवतेचं गोंधण नव्हतं. गोंधण तर माझ्या पाठीवर आहे. यावरती आता सगळ्यांना धक्का बसतो. अर्जुन म्हणतो, एक मिनिट, काय बोलताय तुम्ही दोघी? मला समजेल असं बोला. यावरती सायली म्हणते, जे काही आता या डायरीत लिहिलंय ना, त्याच्यापैकी एकही गोष्ट प्रतिमा आत्यानी लिहिलेली तन्वी सोबत जुळतच नाहीये. कारण मुळातच या सगळ्यामध्ये आता इकडे तन्वीच्या पाठीवरती कोणतंही कुलदेवतेचं गोंधण नाहीये. ते गोंधण माझ्या पाठीवरती आहे. अस्मिता म्हणते, काय बोलतेस तू? यावरती आता इकडे सायली सांगायला लागते, हो अस्मिताताई, मी तुम्हाला नंतर दाखवेन सुद्धा. हे गोंधळ माझ्या पाठीवरती आहे याची नोंद मधुभाऊंच्या रेकॉर्डमध्ये सुद्धा आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे अस्मिता सांगायला लागते,
अगं हे गोष्ट मी ज्यावेळेला तिला विचारली ना, तेव्हा ती चिडली आणि ती डायरी तिने कायमची कुठेतरी लपवून ठेवली. पण मी पण हुशार. मी तिच्या नकळत ती डायरी शोधली. अर्जुन म्हणतो, "डायरी कुठे आहे अस्मिताताई?" अस्मिता म्हणते, "ती डायरी मी तुला आणून देते अर्जुन. पण जर का तिच्या पाठीवरती गोंधळ नाहीये आणि सायलीच्या पाठीवरती गोंधळ आहे, याचा काय अर्थ होतो?" म्हणजे खरं सांगू का, तर मी याच्या आधी सुद्धा आता तिला म्हटलं होतं. मी तिला म्हटलं होतं, की "काय तुझ्या डोक्यात आहे?" तर तिने ती डायरी लपवून ठेवल्यानंतर मला संशय आला. म्हणून ती डायरी मी शोधून काढली आणि त्यानंतर मग आता काही गोष्टी त्याच्यामध्ये लिहिल्या होत्या. त्या ज्यावेळेला मी व्हेरिफाय करण्याचा प्रयत्न करत होते ना, त्यावेळेला मला आता अशी गोष्ट लक्षात आली, की या सगळ्यामध्ये म्हणजे तन्वी असूच शकत नाहीये. कारण अनेक गोष्टी ज्या आता प्रतिमा आत्यांनी त्यात लिहिल्या होत्या, त्या गोष्टी तन्वीच्या कधी जुळल्याच नाही. यावरती मग आता प्रताप म्हणतो, "म्हणजे तुला काय म्हणायचंय?" अर्जुन म्हणतो, "अस्मिताताई कोणत्या गोष्टी?" यावरती कल्पना म्हणते, "अस्मिता, आता तरी खरं बोल. या तन्वीच्या भांडणामध्ये पडू नकोस. तू जे काही आहे ते सांग." मग त्यावेळेला अस्मिता पुन्हा फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि ती सांगते, की त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं, की तन्वी कधीच खोटं बोलत नाही. पण ही तन्वी वेळोवेळी खोटं बोलायची. ज्यावेळेला मी तिला गोंधळाचं म्हटलं ना, त्यावेळेला तिने लपून-छपून ती डायरी वाचली आणि तिने ना ते गोंधळ एके दिवशी काढून आणलं आणि त्यानंतर तिने मला दाखवलं, की "बघ अस्मिता, तू म्हटली होतीस ना, तसं माझ्या पाठीवरती गोंधळ आहे." त्यावरती अस्मिता सांगायला लागते, की "त्यावेळेला मी तिला विचारलं, की मग त्या दिवशी का नाही दाखवलंस?" त्यावरती ती मला म्हटली, की "नाही, मला नव्हतं दाखवायचं." अस्मिता रडकुंडीला येते आणि अस्मिता सांगायला लागते अजून एक, ज्या वेळेला ती आता तिथे गोंधळ करायला गेली होती, त्या इथे मी गेले होते आणि त्यावेळेला त्यांच्याकडून मला कळलं, की हिने तिच्या पायावरती सुद्धा आता इकडे तुळशीपत्राचं गोंधण काढलेलं होतं. आता मात्र कल्पना म्हणते, "म्हणजे ही इतके दिवस आपली फसवणूक करत होती आणि अस्मिता तू हे आत्ता सांगतेस, हे तुला आधी सांगायला नको होतं का? तू मला सांग, ती आपल्याला फसवते आहे आणि आपण गप्पपणे या सगळ्या गोष्टी सहन करत राहिलो." अस्मिता म्हणते, "मम्मा मी चुकले. आज ज्या वेळेला माझ्या जीवावरती आणि माझ्या बाळाच्या जीवावरती या सगळ्या गोष्टी आल्या ना, मम्मा त्याच वेळेला मला रिअलाईज झालं, की माझ्याकडून खूप मोठी चूक झालेली आहे आणि ती चूक मला सुधारायला पाहिजे." आणि त्याच वेळेला अर्जुन म्हणतो, "1 मिनिट अस्मिताताई, कोणाकडे कोणत्या ह्याच्यामध्ये ती गोंधळ काढायला गेली होती?" यावरती अस्मिता एका आता इकडचं नाव सांगते आणि या ठिकाणी ती गोंधळ काढण्यासाठी गेली होती असं सांगायला लागते. अर्जुन म्हणतो, "तिथली शहानिशा करूया, पण मी सांगू का, ज्या वेळेला चैतन्य आणि आता आम्ही दोघं जण ज्या वेळेला हिचा तपास करत होतो ना, त्याच वेळेला आता इकडे आम्हाला सुद्धा ही गोष्ट रिअलाईज झाली होती, की काहीतरी ती आपल्यापासून लपवती आहे आणि म्हणून आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला. आम्हाला सुद्धा काही क्षण आता तिच्या पायावरचं तुळशीपत्र दिसलं नाही, पण काही क्षणानंतर दिसलं. म्हणजे तू जसं म्हणतेस ना, तसं त्या ठिकाणी जाऊन तिने गोंधळ केलेला आहे. मला मुळातच तो ॲड्रेस दे." आणि ॲड्रेस आता त्या ठिकाणी चौकशी केल्यावरती मला सगळं समजेलच. म्हणजे त्या पिरियडमध्येच तिने हे सगळं केलेलं आहे. यावरती मग आता अस्मिता सांगते, "हे बघ अर्जुन, तुला जी काही मदत हवी ती मदत करायला मी तयार आहे. पण मी माझं ऑब्झर्वेशन एक सांगू का? कारण मी तन्वीच्या सोबत राहिलेली आहे. मला माहिती आहे तन्वीने काहीतरी झोल करून आता ही ओळख लपवलेली आहे आपली स्वतःची. पण ही ओळख तिची नाहीये. ही ओळख सायलीची आहे असं मला राहून वाटत होतं. आज मी हे सगळं बोलून दाखवते, कारण आता आज ती वेळ आलेली आहे असं मला वाटतंय. इतके दिवस मला असं रिअलाईज झालं नव्हतं." यावरती प्रताप म्हणतो, "म्हणजे तुला काय म्हणायचंय अस्मिता? सायली तन्वी आहे?" यावरती अस्मिता म्हणते, "म्हणायचं नाही, हे 100% असंच आहे डॅडा. म्हणजे आत्तापर्यंत तुमच्या कुणाच्या लक्षात आलं नसेल, पण माझ्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे, की प्रत्येक वेळेला प्रतिमा आत्याच्या ज्या काही सवयी आहेत, त्या एकही सवयी कधीही मला आता तन्वीमध्ये म्हणजेच त्या प्रियामध्ये दिसल्याच नव्हत्या. पण त्या सगळ्या सवयी ज्यावेळेला मी सायलीकडे पाहते ना, त्यावेळेला सायलीमध्ये मला त्या सगळ्या सवयी दिसल्या
आणि म्हणूनच मी हे कन्फर्मली बोलू शकते. असं ज्या वेळेला अस्मिता एकदम कन्फर्मली या गोष्टी सांगत असते, त्यावेळेला अर्जुन म्हणतो, मला सुद्धा अस्मिताईचं म्हणणं पटतंय. मी या सगळ्याचा शोध तर घेईन, पण सायलीच्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे का? अस्मिता म्हणते, सायली दाखव तुझा पाय. त्यानंतर मग सायली सांगायला लागते, या दोन्ही खूण माझ्या पायावरती आहेत. फक्त तुळशीपत्रच नाही, तर माझ्या पाठीवरती गोंधण पण आहे आणि याबद्दल तर मला काहीच माहित नव्हतं. अस्मिता म्हणते, बघितलंस अर्जुन, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. हे सगळं आता अशाच गोष्टी आहेत, ज्या गोष्टी तन्वी आपल्यापासून लपवून ठेवत होती. अर्जुन म्हणतो, अस्मिताताई, मधुभाऊंनी सुद्धा हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता. मधुभाऊ तेच सांगत होते की सायलीचे आई वडील जिवंत आहेत आणि ही गोष्ट आपल्याला कळली नाही. अर्जुनने आता मात्र जंग पछाडत सायलीला तिचा हक्क मिळवून देण्यासाठी ती डायरी, त्याचबरोबर ते गोंधळ करणारी माणसं, या सगळ्यांकडे जाऊन आता सगळ्या गोष्टी क्लिअर करत आता सायली तन्वी आहे हे सिद्ध करणार आहे.